अण्णांनी जी काही इस्टेट ठेवलेली होती होय. ती सगळी वाटणी झालेली हा. आहे. त्याच्यापैकी आता ही 3 भांडी शिल्लक राहिलेली आहेत. काय समजलं? सरपंच. त्याची वाटणी जर हे इस्टेट आहे. म्हणजे जे तुमच्या वाट्याला आले तर तुम्हाला ते लिहिलं आहे. काय समजलं? ह्या 3 वस्तू आम्ही कुठं आणि कधी वापरायचं एवढं फक्त सांगा. अजून अरे अजून वाटणी बाकी आहे. तिकडं बघा काय आहे. ते सगळं बरोबर केलेलं आहे. हे बघा हे फुलपात्र हा. ह्याच्यावर असं लिहिलेलं आहे की माझा चिरंजीव ओमकार हा 10वीच्या परीक्षेत नापास झाला म्हणून आईकडनं सप्रेम भेट. या या अभिनंदन अभिनंदन. आहे पण ना. हे याला कधी दिलं आईनं? माक काय माहित नाही. बरं, हे गलास याच्यावर असं लिहिलेलं आहे 1 जानेवारी निमित्त ओमकार यास सप्रेम भेट. या. हे घ्या, तुमचं हे अंक सगळं जात. अरे आहे पण ना. ओ सरपंच हा. पण ह्यालाच का? हे बघा तुम्ही ना सरपंचाच्या कामात ना ढवलाढवल अजिबात करू नका. काय समजलं? काय आहे भांड्यांवर जी नावं लिहिली आहेत ती मी वाचली आहेत तशी मी वाटप केलेलं आहे. काय समजलं? आता हा टोप राहिलेला आहे. या टोपावर असं लिहिलेलं आहे हा. की काल कोंबड्यांना न विसरता दाणं टाकलं म्हणून वनिता हिला सप्रेम भेट. घे बाबा माझ्या. हा, तुम्हाला टोप. काय काम केलं तिने एवढा मोठा? हा? अशी नावं टाकलीत आईने याच्यावरती? हा. कधी? तरी मी तुमका सांगी होतं ह्यांच्यावर लक्ष ठेवा. भांडीवाल्यांकडनं नावं लिहून घेतली असतील यांनी. हो सरपंच हो मी तुम्हाला सांगतो मी या घरातला माणूस आहे. ही भांडी जुनी आहेत पण हा. त्याच्यावरती नावं नवीन टाकून घेतलेली आहेत. काय बोलता? वहिनी, काय मी बरोबर सांगत आहे? बोलतोय. सगळं ऐका. माहिती आहे मला. म्हणजे आम्ही हे का मुद्दाम केला? तुम्हीच केलं मुद्दाम. आमच्याकडे 3 भांडी आणि तुमच्याकडे एवढी 4 पोती भांडी. त्यांनी दिला म्हणून आम्ही केला. आम्ही दिला काय म्हणजे- बोलता? खोटा हे- आरोप. तुला मी काय सांगत नाही. तुला मी काय सांगत नाही. एका शब्दाने बोलायचं नाही. मग हे काय ऐकून घेऊ? काय सांगत नाही. माझ्या का बघ. हा. माझ्या का बघ. हा. तुला मी काय सांगत नाही. तर बोलतील तर मोठा आहे. हा. हे बघा मी काय म्हणतो हे बघा हे बहुतेक तुमचा असणार. हे वाटणीत मला मिळालंय. म्हणजे जी सारखा आकार दिसतोय म्हटल्यावर गौरव असं असणार ना तर. असं आहे काय? हा हा बर. मुलात मी ही जी वाटणी केली काय चुकीची केलेली नाही आहे. हा. काय आहे म्हणजे आता ग्रामपंचायत म्हणजे गावची काही रीत भात आहे त्याप्रमाणे ही सगळी वाटणी झाली आहे का मला सांगा. बरोबर आहे काय बोलता ना? तुम्ही, बरोबर बोलता. हा? मी काय सांगितलं तुला. काय बोलताय तर मोठा आहे सगळं. आता काय बोलले मी? हे बघ तुला काय सांगितलं. हा. 4 चौघात हसं नको करू. आणि दादा अरे तुला काहीतरी वाटायला पाहिजे. अरे असा वागलास ह्यांच्याशी वागलास तर आई अण्णांच्या आत्म्याला क्लेश होईल. तू जरा गप्प बस रे नाग्या. तू सावचूकपणा जाऊ नको अनु कळलं का? मुद्दाम बायकोला असं करू नको. नाही नाही एक मिनिट म्हणजे भाऊजी. तू थांब खाली बस. म्हणजे हा खोटा आहे. सगळं खोटं आहे. खोटा नाही तर काय? आम्ही खाली खोटं करतो? खोटाच आहे. खाली मुंडी पाताल धुंडी आहे तुझा हा. नवरा. ऐक, ऐक, नाटकं चालवली आहेत, ऐक, नाटकं. ऐक, तू एक मिनिट माझ्या समोर माझ्या नवरा काय बोलूचा नाही मी आता आधी चुकीचं आहे सांगते. तर चुकीचं बोलूच नको काय? नाही, ह्याच्यात काय सगळं इकडं चुकीचं बघ. आहे. हे ओंक्या. खोटं करतास तुम्ही. वहिनीला सांगू का? वहिनीला सांगून ठेवली तुम्ही नाग्या कोणाक बोलला त्याला बोलू नाग्या मी. हे नाग्या आहे? हा नाग्या आहे. न पण हा कोण आहे. मी सरपंच आहे नाही, का? ह्याचा ऐका लोक ह्या माणसाचा. हा? हा, ऐका ना त्याचा. हा, हे ऐका तुम्ही ना वाद घालू नका आपसापसात. वाटप चालली आहे का नाही अजून मृत्यूपत्र वाचायचं आहे. हा मग मृत्यूपत्र वाचल्यानंतर जी काय वाटणे ती बरोबर समसमान होणार आहे का नाही हा, तुमच्या चालत आमका. चालेल. सरपंच हा. वाचा मृत्यूपत्र. हा आता मृत्यूपत्र वाचण्याच्या अगोदर आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांची मी ओळख करून देतो. हा. तर प्रसाद अण्णा ओक आणि सईबाई तामनकरीन या आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या उपस्थित आम्ही मृत्यूपत्र वाचतोय. काय समज हा. तुम्हाला सांगतो ना काही खरं नाही हो आयुष्याचं. माहित हे सगळं ना वरच्याच्या हातात आहे हो वरच्याच्या हातात आहे. बघा ना ओ बाप गेलाय आणि हे 2 भाव आपसापसात भांडतायत. याला तुम्हाला सांगतो ना की हे दुर्दैव देव विनाश सारखं झालेलं आहे. हो सरपंच त्याला दैव दुर्विलास म्हणतात. असेल हा तुम्ही नका ना फापट पसारा करू. दादा ऐक. हा. तू त्यांच्या बोलण्यात वक्तव्य आणू नको. त्याला व्यत्यय म्हणतात रे वक्तव्य नाही. कळलं ना? काही असू दे. मी काय म्हणतो हा माणूस कोण आहे. अरे मी सरपंच होय म्हणजे सरपंच आहे तर त्याला पंच मारण्याचा अधिकार आहे ना. मग तो दिला पाहिजे. काय माझे काय हो काय करूचा तुमचा बसता नो नो तू बस. मी वाचू काय पुढचा वाचू काय हो, वाचा. तुम्ही मध्ये मध्ये बोलला तर वाचणार का मला सांगा. नाही, तुम्ही वाचा. हा, हा, वाचा. हा, वाचू हा, एक मिनिट काय मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं आहे कुठे. हा तर मी असं लिहितो की
माझा लाडका मुलगा ओमकार होय. आणि लाकडा मुलगा गौरव. लाकडा हे बघा इथं लिहिलेलं आहे तर मी वाचलेलं आहे. मी काय माझ्या मनाचं बोललेलं नाही. काय समजलं? तो लाडका आणि मी लाकडा असं लिहिलंय काय? हो जे लिहिलंय तर मी वाचतोय. हा, बरोबर वाचा, वाचा, वाचा. मृत्यूपत्रात जे लिहिलेलं आहे तर ह्या दोघांना माझं असं सांगणं आहे की दोघांनी आपसात प्रेम भाव ठेवावा. होय जास्त वाद घालू नये. हा काय आहे, माणसाचं आयुष्य डुकरासारखं असतं. संकटाच्या चिखलात आनंदाने लोळल्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. खरं बरोबर. बरोबर तर आता मी तुम्हाला डुकराची आणि असुराची गोष्ट सांगतो. ये बाय माझे मामांजी होते तेव्हा पण गोष्टी सांगून सांगून डोकी खाई होते. इथं पण तेच आहे. हे बघा पहिलं पान सोडा दुसऱ्या पानापासून नव नव पण गोष्ट हरकत नको. हरकत नाही आहे. नाही. आम्ही म्हणतो गोष्ट वाचायला हरकत हा. नाही. बरं. तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला माहितच आहे पण ह्यानं सांगतो. हा. आमचे अण्णा आहेत ना गोष्ट वेल्लाळ होते. म्हणजे तुम्हाला सांगतो पिंडाला कावला शिवीत नव्हता. मग आम्ही त्या कावल्याला पाण्यानं हांडा भरला आणि त्या कावल्याची गोष्ट सांगितली तेव्हा त्यानं पिंडाला शिवलं. हो सरपंच याचं ऐकू नका तुम्ही पुढचं बोला हो, काही सांगतोय हा. नाही नाही तुमका सांगतोय अण्णांच्या गोष्टी ऐकताना कामा कशी संपायची ना माका कळायची पण नाही. हो कारण सगळी कामं मी करायचे. तू फक्त गोष्टी ऐकत बसायची. म्हणजे मी कायच करायचे ना. कधी केलंस ग काम? हा सगळी मी मोठी म्हणून सगळी कामं माका हा? हे काय बोलता तो तू म्हणजे फक्त आता मी गोष्टी बोलू ऐकत नको. बस. जास्त भांडू नका. हे बघा मी पुढचं काय वाचू काय मला सांगा का हा, नको तुम्ही वाचू? वाचा, वाचा वाचा. सरपंच तुम्ही वाचा. तर मुलांनो मी तुम्हाला बगला आणि करकोचाची गोष्ट सांगतो. हो सरपंच हो गोष्टी नका सांगू डायरेक्ट तिसरा पण वाचा ना. म्हणजे तिसरे पाय. हा. तर ठीक आहे मी तुम्हाला लाकूड तोड्याची गोष्ट सांगतो. अरे सरपंच गोष्टी नका सांगू मृत्यूपत्र वाचा हो. माका वाटतं मामांजींनी अख्खा पंचतंत्रच लिवला मृत्यूपत्रात. तर अण्णा मृत्यूपत्रात असं लिहितायत जर माझा किराणा मालाचं दुकान आहे त्याचं वाटप म्हणजे डुकर आणि असुराची गोष्ट मी जी सांगितल्याप्रमाणे त्याची वाटणी करावी. तर कसं आहे हा किराणा मालाचं दुकान म्हणजे ह्याच्यावर जास्त जीव गौरवनी लावलेला आहे. लय मेहनत केलेली आहे आणि ते दुकान मोठं केलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या दुकानाच्या वाटपातला सुक्त माप या गौरवला मिळावा. बाय माझे बघितलास अण्णांका काळजी हा तुमची त्यांका माहिता दुकानासाठी तुम्ही काय काय केलं असतं. दिसतं ना ते मग. उगाच असं नाही करत दिसतंय ते. पण हाय तर खरं आहे. हाय तर खरा हाय आहे तर खरं आहे. खराच हा? अण्णाला सगळं माहिती आहे तू नको बोलू मध्ये मिळाला ना तुमका आता का प्रवाह वहिनी तुम्हाला बोललोय मी तुम्हाला बोललोय माझ्या भावाला बोलतोय ना मी. भावाला मग माझा नवरा आहे ना तो. पहिला माझा भाऊ आहे. पण मी माझं कोण ऐकत का नाही. हिला सांगतो ना हा ऐकत नाही त्यांना. पण तू शब्द वाढू नको दादा. ऐकू मी वाढवला शब्द. ऐका ऐका पुढचा बघा डुकर आणि अस्वलाची गोष्ट ही काय मागच्या पानावर लिहिलेली आहे. तर डुकर आणि अस्वल म्हणजे अस्वल डुकराला एकदा म्हटलं की मी तुझ्या का मागं लागलोय लागलोय तर मग डुकर म्हणतो मी का तुझ्या मागं लागलोय. म्हणजे आपसात दोघांचं वाद असं सगळं चालू नव्हतं. तर मुलात अस्वलाला काय म्हणत नव्हतं. तर ह्या गोष्टीचा निष्कर्ष असा लागतोय काय लागतोय? म्हणजे हा जो दुकान आहे हा किराणा माझा दुकान हा ओमकारला देण्यात यावा आणि तुम्हाला झुकता माप. हो, तू कान मिळाला ओंकारला कशाला? नानू नाही किराणा मालाचं दुकान म्हणजे त्यांनी तसं लिहून ठेवलेलं आहे त्या गोष्टीप्रमाणे. झुकतं माप गौरवला द्यायला पाहिजे ना. आहे ना हा काय हा झुकता माप तुम्हाला दिली. हे माप हा हे कस अहो हा झुकता माप म्हणजे हा आपल्या दुकानामध्ये एवढी जड वस्तू आहे काय हा 5 किलोचं वजन आहे. तुम्ही म्हणजे तराजूमध्ये एका साईडला टाकलं की असं खाली जाणार म्हणजे तो तराजू खाली जाणार म्हणजे झुकतं माप आहे का नाही. त्या झुकतं माप तुम्हाला मिळालं नाही दुकानी यांना मिळालं. अरे सरपंच तसं नाही नाही आहे. तसं नाही. सांग रसिक आहे ना जरा. आव झुकतं माप म्हणजे म्हणजे महत्व यांना द्या मोठ्या मुलाला द्या असं लिहिलंय आहे ते त्याच्यात. दुकान मला मिळालं पाहिजे याला नाही. हा. नाही ते बोलतायत ते बरोबर आमका पटला या आमका पटला. काय पडला तुम्हाला का म्हटलं म्हणजे म्हणजे दुकान तुम्ही घेणार हा म्हणजे आणि मी आता हे वजन घेऊन जाऊ आणि वजनाचं करू काय मी करू काय म्हणजे काय करू या वजनाचं कांदे बटाटे विकू. हो हल्ली कांदा बटाट्यांमध्ये जास्त मार्जिन असा हा आणि आता तुमका रस्त्यावरती लाईट बिल भरूक लागायचं नाही पण हा के बाय माझे तू आठीच बघितलं हा. आम्ही कधी रस्त्यावर येतो ते बरोबर. रस्त्यावर बसून आम्ही कांदे बटाटे विकू बघितलं कसं बोलते नाही नाही ताई बोलली नाही, मी काय बोलले मी आता? खाली बस आई सांगते थांबा मी हा, तू खाली बघतो. बस. आतापर्यंत मी ऐकलाय बरं. बाबा मला मोहन आया आहे. नाही तू घे मी दिला तुला. दे मग तुला दुकान हवाय दे दिला. मला दुकान. नाही नाही, तुला नाही. सांगत नाही काय हा. दिला तुला. दे दुकान दे मग तुला दिला. हा, दे ना मग. मी दिला असता पण अण्णांचा शब्द त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. या बरोबर मी त्यांच्या शब्द पुढे जाऊ शकत नाही ना. हा मोठा भाव आहे. बरं. आता रक्त कापलं तरी कळलं. मला माझं दुकान पाहिजे मला बाकीचं माहित नाही. ऐका, बघितलं? ऐका. अरे किती
कसं सावचूतपणाचं आव्हान ता तो? असा का बोलतो हा? ता असा का बोलतो ता बोट टाकून का बोलतो मग काय करू हा? काय नको बोलू थांबा, जरा थांबा. हा? हा टाकू असं बोलू असं बोलू तू घासलेट आण तू घासलेट आण आणि मला पेटवून टाक व काय? यांच्या समोर काय तर होऊन जाऊ दे नाही, नो, नो, नो. याच्यासाठी घासलेट नाही, पेटवून हे बघ, घेत आहो स्वतः. एक काम करा ए भाव एक काम कर काय आहे तुम्ही म्हणजे धंदा टाकला रस्त्यावर कांद्या बटाट्याचा 5-50 रुपयाचे कांदे बटाटे घे ह्याच्याकडनं म्हणजे ह्याचा पण फायदा होईल का नाही मी त्याला एका महिन्याचा किराणा देईन भाव आहे शेवटी एवढा काय घेऊन बसायचा आणि कुठं जायचं आहे एक महिन्याचं किराणा घेऊन आम्ही काय करायचं हा इतकी वर्ष दुकान यांनी सांभाळलं आणि आता आम्ही किराणा घ्यायचं तुमच्याकडनं फुकटचा बघत लाव नाही. हा? बघत लाव तुम्हाला सांगतो या बाई मुलं सगळं झालेलं आहे माझ्या मुलं नीट बोला मी काय तुझी वहिनी आहे नीट बोल ए, ए, मग ते वहिनी आहे तर तास सांगते मी. नीट बोल मग तुम्हाला सांगतो हा. ही वहिनी हा. ज्या दिवशी घरात आली हा. त्या दिवशी पहिली भीत पडली माझ्या मुलींना काय बोलतात थांब, त्याला बोलू दे. माझ्यामुळे झालं सगळं. थांबा, त्याला बोलू द्या. मी- मी- मी नाही, नाही, केलं नाही, सगळं. मला तिथलं माझं माझ्या- दोष आहे एक- सगळं. हिच्यामुळे घरामध्ये वाटे पडले हो ही लग्न करून आली ना हा. माझी बायको काय बोलली काय? आपण छोट्या घरात राहाव्या यांना मोठं घर लागेल यांना मोठं घर देऊया म्हणून 2 घर झाली हा. उलट काय माझ्या वयाला मी काय बोलले ए, अरे मी काय होतो वाद घालू का वाद घालू अजून नका. मृत्यूपत्र पुढे वाचायचं आहे अरे दुकान गेलं ना पण आमच्याकडून अरे दुकान कसा दुकान बघ अजिबात बोलू का आहे हा बघ अजून हे बघा याच्यात काय लिहिलेलं आहे हा तर माकड आणि ह्याची बोक्याची गोष्ट हा इथे आहे ती तर माकड आणि बोका या दोघांच्यात असा वाद झाला माकड म्हणाल तू सारखा माझ्या मांग का ते माकड झालं होतं झाडावर आणि बोका होता खाली बोका चंबीत तो काय वर जाऊ शकत नव्हता कारण माकड उडी मारून पडले तर गोष्ट अशी होते शेवटी माकडाचा आणि याचा कसा गोटमॅट असं झालेला आहे तर ह्या गोष्टीवर ना असा निष्कर्ष निघतोय काय काय हो? काय तर ज्या ज्या गोट्या 4 म्हशी आहेत हा. त्याचा पुढचा भाग हा. थोरली सून रसिका हिला मिळ हा. आणि जो मागचा भाग आहे हा. धाकटी सून वनिता हिला मिळेल वय माझे अनन्नू. जर दिलेला आहे त्याच्यात आपण सुखी आहोत हा. हा, हा. अशी कशी वाटणी चला झाली तांका. पुढचा भाग माका मिळतो हा. मागचा तिका म्हणजे म्हशीक चारा मी घालतले हा. आणि म्हशीचा दूध म्हशीचा शेण हिका मिळतला हे बाय माझे या बाईक ना समाधानच अरे नाही. कसला समाधान हा म्हशीचा सगळं माका करूचा लागतला आणि तू येऊन दूध घेऊन जातली हो का? आता उद्या रेडकू झाला म्हशी तर हिका मिळतला आणि मी त्या म्हशींक पोचूचा सरपंच ही कसली वाटणी आहे पुढचा भाग आम्हाला पाठचा भाग ह्यांना अरे. अशी कशी वाटणी असते का अरे पण ते मग निघून दिला. नो, अशी नो, वाटणी असते नो, झालं काय पण हा? झाला काय आता उद्या एखादा पाहुणा घरात आला आणि म्हटलं तुमचं गुरढोर दाखवा हा. तर हे तोंड दाखवतील ही म्हशीची तोंड दाखवतील आम्ही काय दाखवायचं आम्ही उचललेला आहे मुद्दा नो नो आम्ही मुद्दा उचललेला आहे काय सांगा माझी बायको इथे जागेवर गप्प बसली हा. आणि काय म्हटलं तिनं की मी जे आहे सगळं दिलेलं तर मी मंजूर केलेलं आहे एवढा जर मोठा मन दाखवला नाही तर ही का भांडती आता भांडे मच्छी अरे पण आम्ही काय बाईला. तारा ताराचा मशीन हा? तर तुला काहीतरी वाटायला पाहिजे दादा अरे तू त्यांच्या आत्म्याला क्लेश होईल एक मिनिट थांब ओ अण्णा तुम्ही तर काहीतरी बोला ओ ताई तुम्ही तर काहीतरी बोला ओ, बघा ना काय चाललंय सगळ्यांच्याकडे गेलं आमच्याकडे काहीच नाहीये आमच्यावर अन्याय होतोय तुम्ही काहीतरी बोला, बोला आमच्या अन्याय होतो नाही नाही, ऐकून घ्या अन्यायमध्ये ते पंच आहेत ना ते फक्त याच्यावर सह्या करणार आणि निर्णय मी देणार गावचा सरपंच म्हणून हा. अरे आतापर्यंत गावात एवढे मी निर्णय दिले कोण मला उलटा बोलले नाही काही समजलं अरे नाही. पण आमच्याकडे हायच काय सगळं त्यांच्याकडे दिलं तुम्ही एक मिनिट तुम्ही जा वाद वाढवू नको अजून बरंच काय मृत्यूपत्रात ठेवली नाही तर वाचतो पुढचा वाचा पटकन वाचा हा. आता उरलंच काय आपल्याला काय द्यायला? तर काय तर पुढे मृत्यूपत्रात असं लिहिलेलं आहे आता स्त्रीधनाचं वाटप होईल तर ह्याच्यामध्ये अण्णांनी गोष्ट लिहिलेली नाही आहे तर जे स्त्री धन आहे जी मोठी असेल तिला हे धन भेटेल जी धाकटी आहे तिचा ह्याच्याशी काही संबंध नाही असं हे वय माझे. अण्णांनी असं लिहिलं अरे, ना? ह्याच्यात लिहिलेलं आहे. ऐकलंस काय तुम्ही स्त्रीधन सगळं मग किती तोळ्याचं आहे 60 तोल्याचा आहे. ऐकलं काय स्त्रीधन मग का मिळतला? अशी कशी देवाची करणी हा. नाळाच्या आतमध्ये पाणी हे अशी कशी देवाची करणी नाळाच्या आतमध्ये पाणी बघितलं? बघितलं खरं? जगात देव आहे देव नुसतं आहे, गप देव आहे, हे गप देव गप गप एवढं कोण काय होत नाही देव अरे आहे जास्त- रॉकेल ना हे कारण काय होत नसतंय अरे जास्त उडू नको थांबा जरा अरे किती गडबड करता वाय अण्णांका माहिती हा, एक. जाईपर्यंत अण्णांचा आपण दोघांनी केला ना अण्णांनी सगळं आपल्याच नावावर केला केलं ना अण्णांसाठी सगळं केलं माहिती ना मग? आता ह्याच्यावर उभी राहणी काही तर अरे करा आता बघूया. ना घाबरते या. कसं? हा. एवढं सोनं केलं थांबा, म्हणजे. किती वजन आहे 60 किलो उतरा, वजन उतरा, वाढलं उतरा. कमी करू करू, 60 बाय, किलो. तू उभी राहा याच्या. हा बघायला लागेल ना बघा. हॅलो 120 किलो म्हणजे ही मोठी आहे
म्हणजे हा स्त्रीधन या मोठीला देण्यात येत आजी कशी देवाची करते या देवाला अरे सरपंच तू बस आता. नाही नाही आता तू बस. हा मोठा मुलगा आहे मी त्याची बायको मोठी सून मी हा मला- बरोबर आहे मग? आता 60 किलो मोठा की 120 किलो मोठा मला सांग 120 किलो मोठा आहे. 120 किलो मोठा आहे का नाही मग ही मोठी आहे म्हणून हिला तर स्त्रीधन भेटलेलं आहे का नाही अरे सरपंच वजनाने मोठी नाही हो अहो कोण मोठा आहे त्याच्यानुसार स्त्री देणार ना हा, खूप मानानं आहे, मी खूप मोठी आहे. आहे ह्यांच्या डोळ्यात खूप आहे ए, आमचा आनंद बघवत नाही आहे. नाही, खूप नाही, आहे. तुम्ही- हो, सरपंच हे नाही स्त्री धन ऐका, अरे आम्ही मोठे आम्हाला मिळायला पाहिजे अरे बस. बाबा अण्णांनी आता जे मृत्यूपत्रात लिहून ठेवलेलं आहे तच मी वाचून दाखवलं तर गेलेलं आहे पण अण्णांनी लिहिलं नाही ना मोठ्याला मिळालं पाहिजे मोठे आम्ही अरे असो तसंच आहे अरे अण्णांना ना कोड्याला बोलायची सवय होती काय समजलं अरे ते मला पण माहित आहे अण्णाला कोल्यात बोलायची सवय होती अण्णा काय बोलायचे ताप आला तर हा. अख्खा गाव गार पडलाय आपण ओळखून घ्यायचं की अण्णाला ताप आलाय म्हणून ते आम्हाला चांगलं माहित आहे पण हे असं नाही हे तुम्ही सांगा हे आम्हाला स्त्रीधन द्या बस अरे काय सिद्धांत देऊ तुला हा? वासाडा काय आता ह्याला काय अक्कल आहे अरे आपण आता कोंबड्यांच्या दुकानात गेली ना आणि आपण म्हटलं मोठी कोंबडी द्या तर आपल्याला 3 किलोची कोंबडी देतात थोडी छोटी द्या तर 2 किलोची देतात आणखी थोडी छोटी द्या तर 1 किलोची देतात का नाही मला सांग मोठी आणि छोटी ह्याच्यात काय फरक आहे का नाही मला सांग ह्या सरपंचांना ह्याच्याकडून पैसे खाल्ले ए, काय बोला काय म्हटलं ह्या सरपंचाने तुझ्याकडून पैसे खाल्ले अबा जे जे झालेलं आहे ह्या मृत्यूपत्रात प्रमाणे मी सगळी वाटणी केलेली आहे जास्त बोलू नको नाही सगळी चुकीची वाटणी केलेली आहे. आम्हाला पण मिळायला पाहिजे हे स्त्री तर आमचं आहे बस आम्हाला आम्ही माहिती नाही आहे. देणार. पैसे-